मित्रांनो नमस्ते. डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण समोर पाहत आहात हे पळसाचं झाड आहे. पळसाला पाणी येतीनच आपण म्हणतो की बहा. असं हे पळसाचं आयुर्वेदिक झाड आहे मित्रांनो. या पळसाच्या झाडासोबत आपण द्रोण आणि पत्रावळी तयार केलेली पाहतायस मंडळी. पळसांच्या पानाचा उपयोग प्रामुख्याने पत्रावळी व द्रोण बनवण्यासाठी केला जातो, जे पर्यावरणास पूरक आहेत. आयुर्वेदिक औषधामध्ये ही पाने कृमीनाशक, दाहशामक आणि त्वचा विकारावर उपयुक्त आहेत. मंडळी, पळसाची पाने रुंद व जाड असल्याने ग्रामीण भागात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात, लग्न समारंभात, यात्रा जत्रा यामध्ये पत्रावळी व द्रोण बनवून जेवणासाठी वापरली जातात. पोटातील जंत कृमी मारण्यासाठीही यांच्या पानांचा रस किंवा काढा काही ठिकाणी वापरला जातो. खरूज, खाज किंवा त्वचा संसर्गावरही पळसाच्या पानांचा लेप लावला जातो. पळसाच्या पानाच्या सेवनाने पचन सुधारण्यासाठी आणि कफ व पित्त दोष दूर होण्यास मदत होते. काही ठिकाणी पळसांच्या पानांचा वापर अन्नाला सुगंधी बनवण्यासाठी आणि वाफवण्यासाठीही केला जातो. मंडळी, जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पूर्वीची माणसं निसर्गात मिळणाऱ्या नैसर्गिक आयुर्वेदिक रानभाज्या, फळे, फुले, औषधी झाडपाला खाऊन आरोग्यदायी जीवन जगत होती. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती. त्यामुळे ती शक्यतो आजारी पडत नव्हती. परंतु मंडळी, बदलत्या काळानुसार माणसाचं जीवन, राहणं, खाणं पिणं बदलत गेलं आणि पत्रावळीवर जेवण करणं हळूहळू बंद होत गेलं. परंतु मंडळी, सध्याच्या फायबर, प्लास्टिक, कृत्रिम कलरच्या पत्रावळीत जेवून आपलं आरोग्य बिघडवण्यापेक्षा शक्यतो कोणतंही केमिकल व प्रदूषण नसलेल्या नैसर्गिक व आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणं केव्हाही आरोग्यासाठी चांगलं असतं. मित्रांनो, ही पळसाची पानं किंवा झाडं आता दुर्मिळ होत आहेत. तरी पण शक्यतो लग्न समारंभ किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या पळसाच्या वरील पत्रावळीमध्ये जेवणं कधीही आरोग्यदायी असतं. मंडळी, असेच दुर्मिळ, आरोग्यदायी व महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझं डॉक्टर धनाजी राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. नवीन विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद.